नमस्कार, मी निखिल चुकरे बातमी टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सध्या बेलबाग चौकामध्ये आंदोलन चाललेलं आहे आणि या आंदोलनामधील जे काही उपस्थित मान्यवर आहेत त्यांचे नागरिक आहेत, पुणेकर नागरिक आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। संतप्त प्रतिक्रिया बाहेर येताना पाहायला मिळतात। वी वॉन्ट जस्टिस अशा प्रकारचे फलक घेऊन या ठिकाणी पुणेकर आपल्याला रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। आपल्याकडे काय झाले माहिती का, गुन्हे दाखल करणे, गुन्हे दाखल त्याची कुणाला भीतीच वाटेना झाली आहे। कुणी पुढारी असो किंवा काही असो वाटेल ते बोलणं चालले। आता एका सत्ताधारी नेते त्या कार्यकर्ता त्याला या विषयावर विचारलं तर तो त्या पत्रकार महिला विचारतो काय माहिती तिच्यावर अत्याचार झाला का। मुलीला सांगत होतो जागेवर या लोकांना असा विरोध केला पाहिजे। हे कोर्ट कचेरी पोलीस पंचनामा हा सगळा गोंधळ थांबला पाहिजे। किंवा या केसमध्ये तरी आपण सर्वजण गंभीर व्हायला पाहिजे असं मला वाटतं। आणि शासनाला मी निवेदन देतो याचा तत्काळ तडा लावावा। शासन तर व्हावंच, तर ते कठोरात करून लवकरात लवकर तारखेचा खेळ घालू नये हीच आमची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। करायचं काय, अरे फाशी द्या, फाशी द्या, अरे फाशी द्या, फाशी द्या, अरे फाशी द्या, फाशी द्या। नागपूर येथे जे कृत्य 4 वर्षीय मुलींचा लैंगिक अत्याचार करून झालं, आज आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्र देशामध्ये राहतोय, महाराष्ट्र प्रदेशात राहतोय। कारण की ह्या अशा नराधमान जे कृत्य करतात त्यांना वकील भेटला नाही पाहिजे। त्या नराधमांचं एन्काउंटर झालं पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। कारण का आपला देश असेल, आपला महाराष्ट्र असेल, हे कृत्य घडत असताना आपलेच लोक ह्या लोकांना पडद्या मागे घालतात। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांना आमची कळकळीची एक पुणेकर म्हणून एक कळकळीची विनंती आहे की जे कोणी हे कृत्य केलं असेल त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे। बदलापूर येथील 2-4 वर्षाच्या मुलींवर जो त्या नराधमाने जो बलात्कार केला, अत्याचार केला, याच्यासाठी आम्ही तमाम पुणेकर आणि सर्व गणपती मंडळाचे कार्यकर्ते जे कायम रस्त्यावर असतो त्याचा जाहीर निषेध करतो। आणि अशा नराधमांना फाशी वगैरे केस वगैरे व्हायला नाही पाहिजे, यांना जागेवर इन्काउंटर केले पाहिजे, तरच याची दहशत बसेल। कारण वारंवार ह्या घटना घडत राहत आहे। यांना एकच उत्तर की यांचा इन्काउंटर झाला पाहिजे असं मी तमाम पुणेकरांच्या वतीने मी सांगतो। आज चिमुकल्या मुलीवरती अशा प्रकारचे अत्याचार होणं आणि त्यानंतर शासनाची अशा प्रकारची सौम्य भूमिका यावरती पुणेकरांनी आक्रमक असा आपला ठसाव उमटवलेला आहे। आणि आता त्यांच्या या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर शासन काय निर्णय घेणार, कोणत्या प्रकारची भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत राहा बातमी टीव्ही।